सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मिरजच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या गोंधळामुळे सुमारे 2 तास विस्कळीत झालेली मतदान प्रक्रिया सुरू झाली होती। भाजप कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिरून शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख सतीश महाल यांनी केला। या घटनेनंतर पोलीस आणि निवडणूक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा पूर्ण केला आणि नवीन मशीन बसवून मतदान पुन्हा सुरू केले। मात्र या प्रदीर्घ विलंबामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला असून अनेक मतदार मतदानाविनाच माघारी परतल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना आमदार मंजुळा गावित यांनी प्रशासनाकडे या केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली असून ईव्हीएमची तोडफोड करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्याची आग्रही मागणी देखील केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आज प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी मतदान चालू असताना या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार सतीश महाले हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत आणि त्यांच्यासमोर या ठिकाणी त्यांच्या समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती आणि त्यांच्यासोबत काही 4-5 लोक होते आणि 4-5 लोकांच्या समोर बरोबरीने सुद्धा अजून काहीतरी 40-50 लोक हे बोलक्याने या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी अतिशय या ठिकाणी धक्काबुक्की केली। महिला उमेदवार देखील उभ्या होत्या, तर महिला उमेदवारांना देखील त्यांनी धक्काबुक्की करून महिलांना तर शिवीगाळ केली आणि काही महिलांचे तर गळ्यातले मंगळसूत्रसुद्धा त्यांनी म्हणजे असं ओरबडलेत आणि काही महिलांचे तर साड्यासुद्धा सुटलेत। अशा ही भयंकर परिस्थिती या ठिकाणी या प्रभागात झालेली आहे। आणि एवढंच नाही तर मतदान केंद्राची ज्या ठिकाणी रूम नंबर 5 आहे ना, रूम नंबर 3 या ठिकाणचे जे मतदान केंद्र होते तर मशीनसुद्धा या ठिकाणी तोडफोड करून मशीन तोडलं आणि ते बंद पाडलं। आता जवळपास 2 तास होत आलेत जेव्हापासूनचं हे मशीन बंद पडलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मतदान प्रक्रिया ही बंद पडलेली आहे। आणि जाणून बुजून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबतची संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी हा जाणून बुजून आमच्या शिवसेनेचे उमेदवारांना हा त्रास देऊन राहिलेले आहेत आणि मतदान कसं रोखता येईल, थांबवता येईल असा हा प्रकार या ठिकाणी करून राहिलेले आहेत। म्हणून माझी प्रशासनास विनंती आहे की हा मधला जो काळ आहे या काळात जेही मतदान आमचं थांबलेलं आहे ते मतदान त्यांनी वेळ वाढवून देण्यात यावी आणि शांततेने मतदान करण्यात यावा असं मी सर्व प्रशासनालाही विनंती करते आणि जनतेलाही विनंती करते। आणि प्रशासनाला मी एकच विनंती करते की या ठिकाणी ज्यांनी इथं हल्ला केलेला आहे ते आता देखील ह्याच कॉलनीमध्ये परिसरातील या आजूबाजूलाच ते फिरत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचे ते दादागिरी करत आणि गुंडगिरीशाही पद्धती वापरून प्रत्येक महिलांना सुद्धा ते धमकावत फिरून राहिलेले आहेत। प्रशासनास माझी विनंती असेल असं हे जे वातावरण खराब करून राहिलेत, वातावरण दूषित करून राहिले अशांना ताबडतोब त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी प्रशासनाला विनंती करते आणि मतदान शांततेत करावं असं त्यांनी देखील आवाहन करावं असं विनंती।